नमस्कार मित्रांनो, केम लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. मागच्या काही एपिसोड्समध्ये आपण ॲनिलीन किंवा अलिफॅटिक अमाइन यांचं प्रिपरेशन पाहिले. या सगळ्या अमाइनच्या प्रिपरेशन मेथड्स पाहिल्यानंतर आता आपल्याला तयार केलेला जो अमाइन फंक्शनल ग्रुप आहे NH2 फंक्शनल ग्रुप, तो कुठल्या टाईपच्या रिॲक्शन्स दाखवतो त्याचा थोडासा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सो आजच्या एपिसोडमध्ये आपण ॲनिलीन्स किंवा अलिफॅटिक अमाइन्स हे सगळे अमाइन कुठल्या टाईपच्या वेगवेगळ्या रिॲक्शन्स आपल्याला दाखवतात, कुठल्या वेगवेगळ्या फंक्शनल ग्रुपसोबत ते रिॲक्ट होतात आणि काय आपल्याला प्रॉडक्ट्स देतात याचा थोडासा स्टडी करायचा आहे. सो आपण एक एक रिॲक्शन पाहायला सुरुवात करू. पहिली रिॲक्शन जी आज आपल्याला बघायची आहे, फर्स्ट रिॲक्शन दॅट वी आर गोइंग टू स्टडी टुडे इज salt formation reaction. What is it? It is salt formation reaction. Salt formation reaction. काय म्हणायचं या रिएक्शन मध्ये किंवा या रिएक्शन मध्ये आपल्याला काय सांगायचंय? नावातच आहे, सॉल्ट तयार करण्यासाठी अमाइनचा उपयोग करायचा आहे, बरोबर. आता तुम्हाला माहिती आहे अमाइन्स आर बेसिक इन नेचर. आणि सॉल्ट केव्हा तयार होतो? when there is formation of salt, whenever a neutralization reaction takes place, that means when an base and acid reacts with each other to form salt molecule. ओके, सो थोडक्यात काय, या रिएक्शन मध्ये आपल्याला अमाइनचं बेसिक नेचर आपल्याला प्रूव्ह करायचं, बरोबर. सो सिंपल, जसं आपण नेहमी स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस किंवा वीक ऍसिड वीक स्ट्रॉंग बेस यांची आपण रिएक्शन करतो आणि त्यातनं आपल्याला सॉल्ट फॉर्मेशन बघायला मिळतं, तसंच सेम. जसं फॉर सिम्पलेस्ट एक्झाम्पल साठी सांगतो, HCl when treated with NaOH, what it gives? It gives salt, NaCl. बाय प्रोडक्ट मध्ये सॉल्व्हंट मिळतो, पण आपल्याला इथं मुद्दा काय आहे, सॉल्ट फॉर्मेशन म्हणजे काय. सो व्हेनेवर अन ऍसिड अँड अ बेस रिएक्ट, they give salt molecule. ओके, सो सेम टाईपची रिएक्शन अमाइन्सच्या बाबतीत आपण याच्या अगोदरच्या काही एपिसोड्स मध्ये आपल्या पाहिलेलं आहे की अमाइन्स आर बेसिक इन नेचर. काय पाहिले आपण? अमाइन्स मीन्स NH2 group or nitrogen in amine is basic in nature. In what terms it is basic? It can donate proton or it can donate electron pair to the acid molecule or H plus or electrophile. Okay, so amines, that is NH2 functional group, primary amine असू दे, सेकंडरी किंवा टर्शरी अमाइन असू दे, हे बेसिक नेचरचे असतात. सो सॉल्ट फॉर्मेशन मध्ये आपण काय करणार, या अमाइन्सची रिएक्शन आपण एखाद्या ऍसिड सोबत करणार. फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल घेऊ एक्सप्लेन करण्यासाठी. CH3NH2, सिम्पलेस्ट एक्झाम्पल CH3NH2, मिथेनामाइन. Plus you can take any salt, any acid. Okay, so for example we will take first HCl, simplest acid HCl. So what will happen, this H plus will be donated to this NH2 functional group. This NH2 will accept one proton, will get converted into the NH3 plus and Cl minus. So ultimately there is a charge on nitrogen atom, positive charge on nitrogen atom, and whenever nitrogen atom contains positive charge, it is generalized called as ammonium ion. Okay, ammonium ion. So this is ammonium, AMMONIUM, ammonium salt. Okay, methyl ammonium salt. So such type of salt formation we can observe whenever an amine is treated with HCl. Primaryच पाहिजे का? असं काही नाही. सेकंडरी अमाइन असेल, टर्शरी अमाइन असेल, तरी सुद्धा आपल्याला हे सॉल्ट फॉर्मेशन बघायला मिळतं. ओके, तरी सुद्धा आपल्याला हे सॉल्ट फॉर्मेशन पाहायला मिळतं. एक एक्झाम्पल घेऊया आपण सेकंडरी अमाइनचं. काय एक्झाम्पल घेता येईल? फॉर एक्झाम्पल CH3NHCH3 प्लस, आता दुसरा कुठला तरी ऍसिड घेऊया ना, याच्याऐवजी HCl च्या ऐवजी आपण काय घेऊया, HNO3. ठीक आहे. सो HNO3 H प्लस देईल, नायट्रोजन वरती लोन पेअर आहे, ती नायट्रोजनची लोन पेअर H प्लस ऍक्सेप्ट करेल. काय मिळेल आपल्याला? CH3N, इथे येईल H, इथे खाली अटॅच आहे त्याला CH3 आणि अजून एक H त्याला अटॅच होईल. सो नायट्रोजन वरती परत काय येईल, इथे पॉझिटिव्ह चार्ज येईल, बरोबर. नायट्रोजन वर काय येईल?
positive charge. Again there is presence of NO3 minus ion in association with this NO3 minus ion from HNO3 will be remain associated in with the ammonium salt. So you will get here again AMMONIUM, ammonium salt. So simplest reaction, very simple reaction, that is whenever an base react with acid you can have the formation of salt. याच्यासाठी आपण एक aromatic amine सुद्धा एक एक्झाम्पल घेऊया का? सोपं aromatic amine पण एक एक्झाम्पल कन्सिडर करूया. फॉर एक्झाम्पल नेहमी ॲनिलीन घेण्यापेक्षा आपण काय करू, नायट्रो ॲनिलीनचं एक्झाम्पल घेऊया. दिस इज NH2 and this is NO2, meta nitroaniline. Okay, meta nitroaniline. So meta nitroaniline when treated with acid like HCl, it gives one proton. HCl will donate one proton to the nitrogen atom, and you will have the formation of again anilinium salt, NH3 पॉझिटिव्ह Cl निगेटिव्ह. हा जो सॉल्ट तयार झालाय अमोनियम सॉल्ट, तो कुणापासून तयार झालाय, मेटा नायट्रो ॲनिलीन पासून. म्हणून मग आपण याला काय म्हणू शकतो, ॲनिलिनियम सॉल्ट असं म्हणू शकतो. ठीक आहे. सो दिस इज ॲनिलिनियम सॉल्ट, ॲनिलिनियम सॉल्ट. सो अशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या अमाइन्सचे रिएक्शन, वेगवेगळ्या टाईपचे अमाइन्सचे रिएक्शन्स ऍसिड सोबत तयार करून वेगवेगळ्या टाईपचे सॉल्ट्स आपण प्रिपेअर करू शकतो. सो सिंपल रिएक्शन आहे, यात फार काही विशेष सांगण्यासारखं असं नाहीये. ठीक आहे. आता पुढच्या रिएक्शनसाठी आपण नेक्स्ट रिएक्शन पाहायची आपल्याला, ती असायलेशन ऑफ अमाइन. ओके, असायलेशन ऑफ अमाइन, असायलेशन ऑफ अमाइन. काय असायलेशन म्हणजे काय सांगा, कोणाला तुम्हाला माहिती असेल का? असायलेशन म्हणजे काय, असाइल ग्रुप ऍड करणे, असाइल ग्रुपची एडिशन करणे. असाइल ग्रुप म्हणजे कोणता, आपण आधी नाव लिहूया रिएक्शनचं, असायलेशन, किंवा त्याला दुसऱ्या शब्दात एन असायलेशन असं सुद्धा म्हणतात. एन असायलेशन ऑफ अमाइन्स. काय म्हणायचं, एन असायलेशन ऑफ अमाइन्स. इथे एन का हा शब्द लावलाय, एन हा शब्द का लावला, कारण नायट्रोजनचं आपण असायलेशन करणार आहे. बरोबर, नायट्रोजनचं असायलेशन करणार आहे, त्यामुळे काय लावलंय, सफिक्स आपण एन लावलंय. ठीक आहे. सो एन असायलेशन ऑफ अमाइन्स असं आपल्याला बघायचंय. असायलेशन म्हणजे काय सांगूया आपण आधी, C+OR हा जो फंक्शनल ग्रुप आहे तो आणून ऍड करणे, तिथे चिकटवणे, त्याला काय म्हणायचं, असाइल. दिस इज असाइल फंक्शनल ग्रुप, ACYL. पर्टिक्युलरली इथे अल्किल ग्रुप जर असेल तर त्याला काय म्हणतो आपण, असाइल फंक्शनल ग्रुप असं म्हणतो. किंवा याला दुसरं नाव ॲसिटिल असा सुद्धा आहे बरं का. ॲसिटिल तुम्ही कधीतरी नाव ऐकलं असेल, फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन रिएक्शन और फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन ॲसिटायलेशन रिएक्शन, दोन्ही एकच. सो दॅट फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन रिएक्शन आपण जी बघतो त्याच टाईपचं आपल्याला असायलेशन इथे करायचंय, पण ही फ्रिडल-क्राफ्ट नाहीये. फ्रिडल-क्राफ्ट रिएक्शन मध्ये आणि या रिएक्शन मध्ये छोटासा डिफरन्स आहे. फ्रिडल-क्राफ्ट रिएक्शन मध्ये आपण असायलेटिंग एजंट सोबत काय वापरतो, एखादा लेविस ऍसिड वापरतो. या केसमध्ये आपल्याला अमाइनचं असायलेशन करायचंय, नायट्रोजनचं असायलेशन करायचंय, त्यामुळं इथे लेविस ऍसिडची गरज नाही. कारण लेविस ऍसिड जर आपण वापरला तो आधी नायट्रोजन सोबत अमाइन मधले रिएक्ट होईल आणि पुढची रिएक्शन स्टॉप करेल. सो इथे लेविस ऍसिड आपण यूज करत नाही. ठीक आहे. सो 2-3 एक्झाम्पल बघूया. अजून एक गोष्ट, एक्झाम्पल्स घेण्या अगोदर, असायलेशनसाठी आपण कुठले मॉलिक्युल्स वापरतो किंवा रिएजंट कुठला वापरतो, तर 2 रिएजंट्स वापरतो. एक वापरतो आपण CH3 C+O C+O CH3. What is this? This is acetic anhydride, acetic anhydride, HYDRIDE. काय आहे, ॲसिटिक अनहायड्राइड. यालाच आपण असं पण लिहू शकतो, शॉर्ट फॉर्म मध्ये बऱ्याचशा पुस्तकांमध्ये असं लिहिलेलं असतं, CH3CO टेकन ट्वाइस ऑक्सिजन. सो दिस इज व्हॉट, ॲसिटिक अनहायड्राइड. बरोबर. सो ॲसिटिक अनहायड्राइड हा एक रिएजंट आहे जो असायलेशनसाठी आपण वापरू शकतो. दुसरा कुठला रिएजंट आहे, दिस इज
CH3 C double bond O Cl. This is having name acetyl CHLORIDE acetyl chloride. याचं नाव काय? या कंपाऊंडचं नाव आहे ॲसिटिल क्लोराइड. ठीक आहे, ॲसिटिल क्लोराइड. सो या दोन्ही पैकी ॲसिटिक अनहायड्राइड किंवा ॲसिटिल क्लोराइड या दोन पैकी आपण कुठलाही एक मॉलिक्यूल किंवा एक रिएजंट आपण असायलेशनसाठी इथं यूज करू शकतो. ठीक आहे. सो आपण काय करूया, एक एक्झाम्पल घेऊया ज्याच्यामध्ये हे रिएजंट्स वापरलेले असतील. असं एक एक्झाम्पल घेऊया आणि एक्सप्लेनेशन करूया किंवा एक्सप्लेन करूया आपण रिएक्शन. एक एक्झाम्पल म्हणजे काय घेऊया आपण, फॉर एक्झाम्पल C2H5NH2 आपण अलिफॅटिक अमाइन आधी घेऊया. ठीक आहे. सो व्हेनेवर यू आर युजिंग अलिफॅटिक अमाइन, you want to acylate this amine with the help of CH3 C double bond O Cl. असायलेटिंग एजंट म्हणून आपण इथे ॲसिटिल क्लोराइड वापरणार आहे. काय वापरणार आहे? ॲसिटिल क्लोराइड. याला ॲसाइल क्लोराइड किंवा ॲसिटिल क्लोराइड दोन्ही नाव एकच. असाइल क्लोराइड म्हणा किंवा ॲसिटिल क्लोराइड म्हणा, दोन्हीचा अर्थ एकच. दिस इज व्हॉट? इथिल अमाइन. बरोबर, इथिल अमाइन. और इन केस ऑफ IUPAC नॉमेनक्लेचर यू कॅन से इथॅनामाइन. ठीक आहे. आता हे दोन रिॲक्ट होतात. हे दोन रिॲक्ट झाल्यानंतर इथनं बाय प्रॉडक्ट म्हणून HCl बाहेर पडतो आणि तो HCl बाहेर पडणारा तो कन्झ्युम करण्यासाठी इथे आपल्याला वापरायला लागतो NaOH. साइड प्रोडक्ट मिळू नये आपल्याला म्हणून आपल्याला काय वापरायला लागतो? NaOH वापरायला लागतो. सो रिॲक्शन काय होईल? C2H5NH आणि हा COCl जो आहे, रिॲक्शन ऍक्च्युली अशा पद्धतीने होते बघा. हा C डबल बॉन्ड O याच्यावरती अटॅक होतो. हा ऑक्सिजनकडे O मायनस म्हणून ट्रान्सफर होतो. परत ज्या वेळेला तो रिगेन होतो, तो डबल बॉन्डमध्ये जेव्हा रिकन्व्हर्ट होतो, निगेटिव्ह चार्ज इथं आलेला तो डबल बॉन्डमध्ये जेव्हा रिकन्व्हर्ट व्हायची वेळ येते त्यावेळेस लिव्हिंग ग्रुप म्हणून हा Cl मायनस बाहेर पडतो. सो अशा पद्धतीनं लिव्हिंग ग्रुप म्हणून Cl मायनस जो बाहेर पडतो तो Cl मायनस इथनं बाहेर पडतो आणि हा कार्बोनिल कार्बन नायट्रोजनला इथे अटॅच होतो. नायट्रोजनला ऑलरेडी 3 बॉन्ड्स असल्यामुळे इथनं एक हायड्रोजन हा नायट्रोजन लिबरेट करतो, हायड्रोजन बाहेर टाकतो इन द फॉर्म ऑफ H+ आयन प्रोटॉन. So that H+ ion liberated from this NH2 functional group and Cl minus eliminated from this acetyl chloride functional group that will combine to form HCl as a byproduct. And our main product will be now C2H5NH. एक हायड्रोजन इथनं निघून गेला H+ म्हणून, सो एकच हायड्रोजन शिल्लक राहील. पुढे काय येईल? याला C double bond O CH3. So what type of functional group you are getting after the reaction? NHC double bond O. This is called amide linkage. What it is called? It is called amide linkage. Okay, so this is, you can say that N-ethyl. याचं नाव काय येईल प्रोडक्टचं? N-ethyl acetamide असं याचं नाव लिहिता येईल. किंवा इन केस ऑफ IUPAC नॉमेनक्लेचर यू कॅन राईट हिअर इथॅनामाइड. 2 कार्बन आहेत, 2 कार्बनचा अमाइड म्हणून यू कॅन राईट हिअर इथॅनामाइड. ओके, 2 कार्बनचा काय येईल? N-ethyl इथॅनामाइड. अशा पद्धतीने याचं नॉमेनक्लेचर करता येईल. सो अशा टाईपनं आपल्याला काय प्रोडक्ट मिळेल? असायलेटेड प्रोडक्ट मिळेल. आपण काय केलं? C डबल बॉन्ड O CH3 ग्रुप कशाला अटॅच केला? नायट्रोजनला अटॅच केला. सो या टाईपचं ऍडिशन COCH3 ग्रुपचे ऍडिशन करणे याला काय म्हणायचं आपण इथे? असायलेशन. याला N असायलेशन का म्हटलं? हा जो असाइल ग्रुप आपण ऍड केला COCH3 ग्रुप तो कुणाला येऊन अटॅच झालाय? नायट्रोजनला अटॅच झालाय. म्हणून इथे काय लिहिलंय आपण? कॅपिटल N. कॅपिटल Nचा अर्थ होतो नायट्रोजनला असाइल ग्रुप अटॅच झालेला आहे असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. सो N असायलेशन ऑफ अमाइन. हे एक एक्झाम्पल सांगितलं ज्याच्यामध्ये आपण काय वापरलंय? असायलेटिंग एजंट ॲसिटिल क्लोराइड वापरलेलं आहे. दुसरं एक एक्झाम्पल घेऊया ज्याच्यामध्ये आपल्याला ॲसिटिल क्लोराइडच्या ऐवजी ॲसिटिक अनहायड्रेट वापरायचं आहे. ओके, ॲसिटिक क्लोराइडच्या ऐवजी ॲसिटिक अनहायड्रेट. हे लक्षात ठेवा. या रिॲक्शनमध्ये बाय प्रोडक्ट काय आहे? HCl हा काय आहे? बाय प्रोडक्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक एक्झाम्पल आपण अरोमॅटिकचं घेऊ. आता अरोमॅटिक कंपाऊंड ॲनिलीन त्याचं एक्झाम्पल घेऊ. NH2 प्लस याचं आपल्याला असायलेशन करायचंय. इथे आपण घेणार आहे
CH3CO taken twice O, which is this is called as acetic anhydride. Okay, in presence of acetic acid CH3COOH. Here you should take the acetic acid as a catalyst, and this reaction, that is acylation with acetic anhydride, is treated or is carried out in presence of acidic medium. ओके, acidic medium मध्ये हे असायलेशन केलं जातं. इथं काय बाय प्रोडक्ट म्हणून ऍसिडच तयार होणार आहे. सो मीडियम जे वापरायचे ते ऍसिड, आणि हा कॅटलिस्ट म्हणून इथे ऍक्ट करतो. सो इथे आपण वीक ऍसिड ऍज अ कॅटलिस्ट म्हणून यूज करतो. काय होईल पुढे, याचं असायलेशन होईल. परत एकदा याला असायलेशन होतं म्हणजे काय होतं, इथला एक हायड्रोजन कमी होतो आणि त्याच्या जागी काय येतो, CH3CO ग्रुप येतो. सो आपल्याला प्रॉडक्ट जो मिळणार आहे, मेन प्रॉडक्ट मिळणार आहे, तो काय मिळेल, नायट्रोजनला येऊन काय होणार आहे, अटॅच COCH3 ग्रुप येऊन अटॅच होणार आहे. सो NH विल रिमेन ॲज इट इज अँड इट विल ॲड टू द COCH3 ग्रुप. थोडक्यात काय, तर नायट्रोजनला COCH3 ग्रुप येऊन अटॅच करणे, त्याला काय म्हणायचं आपल्याला, N असायलेशन असं म्हणतो आपण. ठीक आहे. सो दिस इज अनदर वन रिएक्शन दॅट वी लर्न, दॅट इज N असायलेशन ऑफ अमाइन्स. पहिली रिएक्शन आपण बघितली सॉल्ट फॉर्मेशन, ही दुसरी रिएक्शन आपण बघितली N असायलेशन. N असायलेशन मध्ये आपण दोन असायलेटिंग एजंट वापरतो, एक ऍसिटिक अनहायड्रेट आणि दुसरा ऍसिटिल क्लोराइड. आता पुढची रिएक्शन बघू आपण. जसं इथं आपण असायलेशन केलं तसंच आपल्याला नायट्रोजनला अल्किल ग्रुप सुद्धा ऍड करता येतो, बरोबर, अल्किल ग्रुप. सो प्रिपरेशन मेथड्स मध्ये आपण ती रिएक्शन पाहिलेली, तरी सुद्धा एकदा रिपिटेशन किंवा प्रॅक्टिस म्हणून आपण ती रिएक्शन स्टडी करूया. ठीक आहे. काय करायचं आपल्याला, N अल्कायलेशन. काय करायचे, N अल्कायलेशन. दिस इज ऑल्सो नोन एज हॉफमन अल्कायलेशन, HOFMANN, Hoffman alkylation. Hoffman alkylation. So this Hoffman alkylation proceeds via the alkylation of nitrogen atom in amine. Amine मध्ये नायट्रोजन ॲटमचं काय होतं, इथं अल्कायलेशन होतं. सो आता अल्कायलेशन साठी आपण प्रिपरेशन मेथड मध्ये जसा ज्या पद्धतीनं अल्किल हॅलाइड वापरला होता, त्याच पद्धतीचा अल्किल हॅलाइड ॲज अ अल्कायलेटिंग एजंट म्हणून आपल्याला इथं वापरायचं आहे. आपण सोपं एक्झाम्पल घेऊन त्याच्यापासून सुरुवात करू. प्रायमरी एक्झाम्पल्स मध्ये आपण CH3NH2 असं एक्झाम्पल घेऊया. प्लस असा अल्कायलेशन साठी आपण काय वापरूया, CH3Cl किंवा CH3 आयोडाइड इज बेटर. मिथिल आयोडाइड इज अ गुड अल्कायलेटिंग एजंट और गुड मिथायलेटिंग एजंट. ओके, अल्कायलेशन साठी आपण हे वापरतोय. सो इथे इन प्रेझेन्स ऑफ एनी बेस यू कॅन टेक अमोनिया, यू कॅन टेक अदर बेसेस NaOH लाईक. सो जसं प्रिपरेशन मेथड्स मध्ये आपण बघितलं त्याच पद्धतीने इथे अल्कायलेशन रिएक्शन होईल. काय होईल, CH3 वरती नायट्रोजनची लोन पेअर अटॅक करेल आणि आयोडीनला काय करेल, बाहेर काढेल. सो इथनं काय तयार होणार आहे, आपल्याला काय मिळणार आहे, CH3NH3. This is primary amine you have taken, and when this primary amine is treated with another alkylating agent, an alkyl group is added to the nitrogen atom and you are getting the product that is secondary amine. बरोबर. आता हा जो सेकंडरी अमाइन भेटला, इथे रिएक्शन स्टॉप होईल केव्हा, ज्या वेळेला इथे अल्किल ग्रुप, जर आपण जे ऍड केलेले अल्किल ग्रुप आहेत, नायट्रोजनला अटॅच असलेले जे अल्किल ग्रुप आहेत ते बल्की असतील तर, स्टेरिकली हिंडर्ड असतील तर. पण जर हे दोन अल्किल ग्रुप जर स्टेरिकली हिंडर्ड नसतील तर रिएक्शन पुढे इथनं पुढे कंटिन्यू होते. काय होते रिएक्शन, हा जो सेकंडरी अमाइन तयार झालाय तो आणखीन एका अल्किल हॅलाइड मॉलिक्यूल सोबत रिएक्ट होतो. कशा पद्धतीने होतो बघा, CH3NH, याच्याकडे लोन पेअर आहे आणि हा CH3 प्लस काय, CH3 आयोडीन, अगेन बेस मॉलिक्यूल. सो दिस lone pair will attack the carbon atom and this ion will be liberated by as a I-. Further this CH3 इथनं आयोडीन I- म्हणून बाहेर पडतो, इथनं हायड्रोजन, नायट्रोजन वरचा हायड्रोजन H+ प्रोटॉन म्हणून बाहेर पडतो. तो प्रोटॉन आणि हा I- एकमेकांसोबत कंबाईन होऊन HI तयार करतात, दॅट इज हायड्रोआयोडिक ऍसिड. तो हायड्रोआयोडिक ऍसिड कंझ्युम कोण करतो, हा बेस आपण जो घेतलेला आहे बेस मॉलिक्यूल, तो बेस त्याला काय करतो, कंझ्युम करतो. NaOH घ्या, KOH घ्या, NH3 घ्या, कुठलाही घ्या, नो प्रॉब्लेम. CH3
आज काय होतं इथे, हा CH3 नायट्रोजनला अटॅच होणार आहे. सो नायट्रोजन CH3 आणि CH3. आता टर्शरी अमाइन मिळाला तुम्हाला. काय हा, दिस इज टर्शरी अमाइन, दिस इज व्हॉट, सेकंडरी अमाइन. सो प्रायमरी अमाइन पासून आपण सुरुवात केली होती. छोटा अल्किल ग्रुप होता, इथं पण अल्किल ग्रुप लहान होता. दोन लहान अल्किल ग्रुप असतील त्यावेळेला आपल्याला सेकंडरी अमाइनचं फॉर्मेशन बघायला मिळतं. हा सेकंडरी अमाइन याच्याकडे नायट्रोजनकडेची लोन पेअर आहेच आहे. तो परत एकदा पुढच्या अल्किल हॅलाइड मॉलिक्यूल सोबत रिएक्ट होतो, अजून एक अल्किल ग्रुप या नायट्रोजनला येऊन अटॅच होतो. सो एन अल्कायलेशन कंटिन्यू होतं. याला नाव दिलेलं आहे हॉफमन अल्कायलेशन रिएक्शन. ओके, मिथिल ग्रुप जर ऍड होत असेल तर त्याला जनरली असं म्हणतात हॉफमन मिथायलेशन रिएक्शन. ओके, हॉफमन मिथायलेशन रिएक्शन. आता ही रिएक्शन ऍक्च्युली इथे थांबते, म्हणजे याच्याकडे आता हायड्रोजन नाहीये बाहेर टाकण्यासाठी, आणि जर बल्की ग्रुप असेल तर इथे रिएक्शन या स्टेजला स्टॉप होते. पण तरी सुद्धा अल्किल ग्रुपमुळं नायट्रोजनची बेसिसिटी वाढते. आपण बेसिसिटी मध्ये डिस्कस करताना सांगितले की नंबर ऑफ अल्किल ग्रुप इन्क्रीजेस, बेसिसिटी ऑल्सो इन्क्रीजेस. सो इथे फरक काय पडतो, बेसिसिटी वाढल्यामुळे पुन्हा अजून एक स्टेप वाढते रिएक्शन मधली, आणि जो टर्शरी अमाइन या स्टेप मध्ये तयार झालेला आहे, दॅट टर्शरी अमाइन अगेन रिएक्ट्स विथ अनदर अल्किल हॅलाइड मॉलिक्यूल CH3 नायट्रोजन प्लस CH3I. आणखीन एका अल्किल हॅलाइड मॉलिक्यूल सोबत रिएक्ट होतो. नायट्रोजन त्याची लोन पेअर डोनेट करतो, सेम प्रोसेस परत होते. I- इथनं बाहेर पडतो. आता मात्र इथं H नाहीये, सो HI बाहेर पडणार नाही या स्टेपमध्ये. सो नायट्रोजन CH3 ला अटॅच होईल. प्रोडक्ट काय मिळेल आपल्याला ते आधी बघू आपण. CH3 तीन अल्किल ग्रुप किंवा मिथिल ग्रुप ऑलरेडी अटॅच आहेत नायट्रोजनला, आपण ते लिहून घेऊ आधी. बरोबर, CH3. चौथा CH3 पण नायट्रोजनला अटॅच होणार आहे. सो चौथा CH3 नायट्रोजनला अटॅच झाला, CH3, आणि नायट्रोजनवरती काय आला, पॉझिटिव्ह चार्ज आला. का, तर नायट्रोजनची विथ व्हॅलन्सी हायपर झाली, हायपर व्हॅलन्सी क्रिएट झाली. जेव्हा नायट्रोजनला 4 बॉन्ड्स असतील, हायपर व्हॅलन्सी असेल, त्यावेळेस नायट्रोजनवरती काय येतो, पॉझिटिव्ह चार्ज येतो, आणि हा I- जो आहे तो या पॉझिटिव्ह चार्जच्या असोसिएशन मध्ये राहतो. अगेन दिस इज अमोनियम सॉल्ट, AMMONIUM, अमोनियम सॉल्ट. कुठपर्यंत आपण अल्कायलेशन करत गेलो, किंवा मिथायलेशन, या केसमध्ये मिथिल ग्रुप ऍड होतो म्हणून आपण मिथायलेशन म्हणू. कुठपर्यंत आपण मिथायलेशन करत गेलो. आता हा पुढे रिएक्ट होऊ शकतो का, अल्कायलेशन करू शकतो का. हा जो अमोनियम सॉल्ट तयार झाला याच्याकडे नायट्रोजनकडे लोन पेअरच नाही आता, त्यामुळे अजून एक मिथिल ग्रुप इथे ऍड होऊ शकत नाही. सो अजून पुढे इथं अल्कायलेशन होऊ शकत नाही. दिस इज लास्ट स्टेप ऑफ अल्कायलेशन. म्हणजे आपण नायट्रोजनची जी काही अल्कायलेशन करण्याची कॅपॅसिटी ती एक्झॉस्ट केली. काय केली आपण, ती एक्झॉस्ट केली. एक्झॉस्ट म्हणजे एक्स्ट्रीम अल्कायलेशन झालं इथं, याच्या पुढे आता अल्कायलेशन होऊ शकत नाही अशी कंडिशन आपण आणली. बरोबर, सो एक्झॉस्टिव्ह कंडिशन केली आपण नायट्रोजनची, एक्झॉस्ट करून टाकली त्याची कॅपॅसिटी टू अल्कायलेट. मग अल्कायलेशनची कॅपॅसिटी इथे नायट्रोजनची एक्झॉस्ट झाली, म्हणून या टाईपच्या अल्कायलेशनला किंवा मिथायलेशनला हॉफमन एक्झॉस्टिव्ह मिथायलेशन असं सुद्धा नाव आहे. काय नाव आहे, हॉफमन STIVE, एक्झॉस्टिव्ह मिथायलेशन, METHY. अल्कायलेशन किंवा मिथायलेशन, जनरलायझेशन करायचं असेल तर अल्कायलेशन. इथं आपण मिथिल ग्रुप वापरलाय, मिथिल हॅलाइड वापरलाय, म्हणून आपण मिथायलेशन असं म्हणणार. ठीक आहे, सो हॉफमन एक्झॉस्टिव्ह मिथायलेशन अशा पद्धतीनं करता येऊ शकतं. सो N असायलेशन नंतर आपण काय पाहिलंय, N अल्कायलेशन किंवा हॉफमन अल्कायलेशन. आणि छोटे अल्किल ग्रुप जर असतील तर हे अल्कायलेशन कुठपर्यंत कंटिन्यू होतं, जोपर्यंत अमोनियम सॉल्ट तयार होत नाही, नायट्रोजनचं एक्झॉस्टिव्ह मिथाइल अल्कायलेशन होत नाही, तोपर्यंत ही प्रोसेस कंटिन्यू होत जाते, आणि शेवटी आपल्याला काय मिळतो, अमोनियम सॉल्ट ॲज अ प्रॉडक्ट म्हणून मिळतो. सो या प्रोसेसला जर शेवटपर्यंत ही प्रोसेस गेली अमोनियम सॉल्ट मिळेपर्यंत, तर या अल्कायलेशनला काय म्हणतो आपण, हॉफमन एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन और हॉफमन एक्झॉस्टिव्ह. मिथिल ग्रुप वापरला असेल तर मिथायलेशन. पण हे तेव्हाच म्हणता येईल जेव्हा रिएक्शन ही या स्टेज पर्यंत येईल. जर रिएक्शन सेकंडरी अमाइन स्टेजला स्टॉप झाली किंवा टर्शरी अमाइन स्टेजला स्टॉप झाली तर त्याला आपण एक्झॉस्टिव्ह असं म्हणू शकणार नाही. आलं लक्षात, कारण तिथे नायट्रोजनकडे अजून एक लोन पेअर शिल्लक राहते जी अजून एका मॉलिक्यूल सोबत रिएक्ट होऊ शकते. सो दिस इज व्हॉट अबाउट N अल्कायलेशन विच इज ऑल्सो नोन एज हॉफमन अल्कायलेशन और हॉफमन एक्झॉस्टिव्ह मिथायलेशन. नाउ we will discuss one elimination reaction that is known as Hofmann elimination reaction. Hofmann elimination reaction.
elimination. And this reaction is related with the last reaction we have seen. आता जी रिएक्शन आपण बघितली ना, अल्कायलेशन, एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन, त्याच्याशीच रिलेटेड असलेली ही रिएक्शन आहे. जर तुम्ही 2 कार्बन असलेला अल्किल ग्रुप नायट्रोजनला अटॅच असेल आणि त्याचं मिथायलेशन करत गेलं तर पुढे काय होईल बघूया आपण. फॉर एक्झाम्पल CH2 CH3 आणि NH2 असा अमाइन तुम्ही घेतलाय. ओके, असा टाईपचा अमाइन तुम्ही घेतलाय, प्रायमरी अमाइन. याचं आपण काय केलं, 3 वेळेला अल्कायलेशन केलं, CH3I 3 वेळेला अल्कायलेशन केलं. म्हणजे पहिल्या वेळेला CH3 ग्रुप नायट्रोजनला अटॅच होईल, दुसरा CH3 ग्रुप नायट्रोजनला अटॅच होईल आणि तिसरा CH3 ग्रुप नायट्रोजनला अटॅच होईल. आपण बेसच्या प्रेझेन्समध्ये ही रिएक्शन केली तर आपल्याला फायनल एंड प्रोडक्ट काय मिळेल या रिएक्शन मध्ये, CH3 CH2 इथे नायट्रोजन, इथे वरती एक CH3 याला अटॅच असेल, इकडे एक CH3 अटॅच असेल, इकडे एक CH3 अटॅच असेल आणि नायट्रोजन वरती काय असेल, इथे पॉझिटिव्ह चार्ज असेल. हा जो आयोडीन आहे या कॅटायनच्या असोसिएशन मध्ये असेल, बरोबर, कॅटायन आणि अनायन. सो यू विल गेट हिअर अमोनियम सॉल्ट. अमोनियम सॉल्ट इथे मिळेल. आता बेसच्या प्रेझेन्समध्ये जर आपण परत याला हीट केलं, पुढे या मॉलिक्यूलला आपण परत हीट केलं, बेसच्या प्रेझेन्समध्ये या मॉलिक्यूलला आपण हीट केलं, तर हीट केल्यानंतर काय होतं, इथे इलिमिनेशन रिएक्शन आपल्याला बघायला मिळते. इलिमिनेशन रिएक्शन का बघायला मिळते, बिकॉज दिस नायट्रोजन इज पॉझिटिव्हली चार्ज विच इज इलेक्ट्रॉन डेफिशियंट and this will attract the electrons of this carbon nitrogen bond towards itself. So this carbon is electron deficient and this nitrogen wants to gain its lost electron pair. त्यानं काय केलं, प्रत्येक वेळेला आपली इलेक्ट्रॉनची पेअर शेअर केली कुणाला, अल्किल ग्रुप सोबत. त्यामुळे नायट्रोजन वरती इथे काय आला, अमोनियम सॉल्ट मध्ये पॉझिटिव्ह चार्ज आलाय. सो अमोनियम सॉल्ट्स आर व्हेरी लेस स्टेबल टू द हीट. त्याला आपण थोडंसं हीट दिली की काय होतं, त्यांचं डिग्रेडेशन व्हायला सुरू होतं. डिग्रेडेशन होतं म्हणजे काय होतं, तर नायट्रोजन त्याची लोन पेअर रिगेन करण्याचा प्रयत्न करतो. ती कशा पद्धतीनं रिगेन करण्याचा प्रयत्न, तो या बॉन्ड्स मधले इलेक्ट्रॉन खेचून घ्यायचा प्रयत्न करतो. कोण, नायट्रोजन ॲटम. सो नायट्रोजननं जर हे इलेक्ट्रॉन्स खेचून घेतले, आपण असं दाखवूया, वरती दाखवण्याच्या ऐवजी आपण या साईडने दाखवू. नायट्रोजन त्याची इलेक्ट्रॉन पेअर, ह्या बॉन्डिंग मधली जी पेअर आहे ती बॉन्डिंगची पेअर स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करतो. सो अल्टिमेटली हा बॉन्ड काय होईल, ब्रेक होईल. नायट्रोजन आणि कार्बन मधला हा बॉन्ड काय होणार आहे, ब्रेक होणार आहे. सो हा बॉन्ड जर ब्रेक झाला तर कार्बन वरती काय येईल, पॉझिटिव्ह चार्ज येईल. अल्टिमेटली हा पॉझिटिव्ह चार्ज स्टॅबिलाइज करण्यासाठी इथनं H+ बाहेर टाकला जातो. काय बाहेर टाकला जातो, H+ बाहेर टाकला जातो. आणि हा H+ आणि हा I- मिळून कंबाईन होऊन HI बाहेर पडतो. इथनं टर्शरी अमाइन बाहेर पडेल. पण इथे काय शिल्लक राहील, हा जर बॉन्ड ब्रेक झाला तर इथे काय शिल्लक राहतं, CH2 आणि इकडे पुन्हा CH2, इथला एक H+ निघून जाणार आहे. तो बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर इथे ट्रान्सफर करून जाणार आहे या 2 कार्बन मध्ये. या 2 कार्बन मध्ये ऑलरेडी एक सिंगल सिग्मा बॉन्ड आहे. ही जर बॉन्डिंग पेअर इथे ट्रान्सफर झाली या 2 कार्बन मध्ये, तर अजून एक बॉन्ड तयार होईल, ज्याला आपण पाय बॉन्ड असं म्हणतो. सो इथं काय येणार आहे आपल्याला प्रोडक्ट, हा जर बॉन्ड ब्रेक झाला तर काय शिल्लक राहतं, CH2 आणि याच्यामध्ये डबल बॉन्ड येऊन हा CH2. सो आपल्याला इथे अल्कीन ऍज अ प्रॉडक्ट म्हणून मिळतो. आपण डायरेक्टली इथे प्रॉडक्ट लिहूया. आता हे वरचं रब करून टाकतो, वरची रिएक्शन रब करतो. काय प्रोडक्ट मिळणार आहे, हा नायट्रोजन डिपार्ट होईल. सो यू विल गेट हिअर CH2 डबल बॉन्ड CH2. हा CH2 होता, इथे कार्बन कार्बन डबल बॉन्ड तयार होईल, हा H+ बाहेर पडेल, हा I- त्या H+ ला घेऊन जाईल. बाय प्रोडक्ट म्हणून इथे आपल्याला 2 प्रोडक्ट्स मिळतील, एक नायट्रोजन विथ ऑल CH3 ग्रुप, 3 CH3 ग्रुप अँड इट्स रिगेन्ड लोन पेअर. त्यानं जी लोन पेअर रिगेन केली इथनं, ती लोन पेअर त्याच्याकडे असेल. आणि इथनं H+ बाहेर पडला, हा HI इथनं बाहेर पडेल. ओके, हायड्रोआयोडिक ऍसिड इथं बाहेर पडेल. याचं पुढे सॉल्ट फॉर्मेशन होईल, ते वेगळं सांगायला नको, कारण नायट्रोजन आहे, बेसिक आहे, हा ऍसिड आहे, ऍसिड बेस रिएक्शन होऊन सॉल्ट फॉर्मेशन होईल, तो स्वतंत्र भाग आहे. यातला महत्वाचा प्रॉडक्ट काय आहे, अल्कीन. काय प्रोडक्ट आहे, अल्कीन हा महत्वाचा प्रोडक्ट आहे. सो सच टाइप ऑफ इलिमिनेशन रिएक्शन इज कॉल्ड हॉफमन इलिमिनेशन रिएक्शन. व्हेन यू आर अल्कायलेटिंग द नायट्रोजन ॲटम टू एक्झॉस्टिव्ह स्टेज पर्यंत आपण अल्कायलेशन करत गेलो, नायट्रोजनचं मिथायलेशन करत गेलो किंवा अल्कायलेशन करत गेलो. आणि जर नायट्रोजन मध्ये बीटा कार्बन, लक्षात घ्या,
अमोनियम सॉल्ट मध्ये ही रिएक्शन होण्यासाठी किंवा हॉफमन इलिमिनेशन रिएक्शन होण्यासाठी महत्वाची गोष्ट काय आहे, अमोनियम सॉल्ट मध्ये बीटा कार्बन वरती हायड्रोजन असले पाहिजेत. महत्वाची गोष्ट पहिली, बीटा कार्बन असला पाहिजे. बीटा कार्बन कुणाला म्हणायचं, जो कार्बन फंक्शनल ग्रुपला डायरेक्टली अटॅच असतो त्याला आपण अल्फा म्हणतो, बरोबर ना. सो इन दिस केस दिस कार्बन इज अल्फा कार्बन, नायट्रोजनला अटॅच आहे ना, सो अल्फा कार्बन. आणि बीटा कुणाला म्हणायचं, कार्बन नेक्स्ट टू द अल्फा कार्बन इज कॉल्ड एज बीटा कार्बन. सो बीटा कार्बन वरती काय प्रेझेंट असलं पाहिजे, हायड्रोजन प्रेझेंट असला पाहिजे, तरच इथनं H+ बाहेर पडेल ना आणि इलिमिनेशन रिएक्शन पॉसिबल होईल. सो इलिमिनेशन रिएक्शनचा प्रोडक्ट नेहमी काय असतो, अल्किन असतो. आपण जनरली इथं लिहूया नाव अल्किन. प्रॉडक्टचं नाव तुम्हाला लिहिता येईल, प्रोपीन, इथिन वगैरे वगैरे जे काय प्रोडक्ट्स मिळतील ते. पण सध्या आपण जनरल अल्किन ॲज अ प्रॉडक्ट मिळतो. सो हॉफमन इलिमिनेशन रिएक्शनचा प्रॉडक्ट काय असतो, अल्किन असतो. तो कशातनं प्रिपेअर होतो, नायट्रोजन जेव्हा एक्झॉस्टिव्ह मिथायलेट होतो त्यावेळेला आपल्याला हॉफमन इलिमिनेशन बघायला मिळते. पण याच्यासाठी महत्वाची कंडिशन, प्रोव्हाइडेड this ammonium salt must contain an beta carbon containing hydrogen atom. जर बीटा कार्बन वरती हायड्रोजन नसेल किंवा बीटा कार्बनच अवेलेबल नसेल तर त्या केसमध्ये आपल्याला हॉफमन एक्झॉस्टिव्ह मिथायलेशन रिएक्शन पाहता येणार नाही. जसं आपण हॉफमन अल्कायलेशन मध्ये बघितलं होतं की 4 मिथिल ग्रुप तिथे अटॅच होते, त्या केसमध्ये हॉफमन एक्झॉस्टिव्ह मिथायलेशन होणार नाही. सो there is a very necessary condition that this ammonium salt to show Hofmann elimination reaction must contain beta carbon with hydrogen atom. If this beta carbon with hydrogen atom is not present, then in that case Hofmann Hofmann elimination reaction cannot be observed. So this is what about Hofmann elimination. यात एक छोटासा पॉइंट आहे तो सांगतो आणि आज आपण इथे थांबूया. काय पॉइंट आहे बघा, एक छोटे एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. This is cyclic amine, बरोबर, cyclic amine which is known as पायपिरिडीन. काय म्हणायचं याला, पायपिरिडीन. या पायपिरिडीनचं आपण काय केलं, अल्कायलेशन केलं, CH3I वापरून अल्कायलेशन केलं. आपल्याला मिळेल पायपिरिडिनियम आयन CH3. 2 वेळेला जर CH3 अल्कायलेशन केलं आपण याचं पायपिरिडीनचं तर काय मिळेल आपल्याला, इथे 2 वेळेला CH3 मिळेल. 1 वेळेला केलं तर 1 CH3 अटॅच होईल, 2 वेळेला केलं तर 2 CH3 अटॅच होतील, बरोबर. आणि नायट्रोजन वरती काय येईल इथे, मग पॉझिटिव्ह चार्ज येईल. आता हा जर सिमेट्रिकल आहे तर नो प्रॉब्लेम, कुठल्याही साईडनं आपण इलिमिनेशन केलं तरी चालून जाईल. यात बीटा कार्बन आहे का बघा, नायट्रोजनला हा कार्बन अटॅच आहे, तो अल्फा कार्बन आहे. ओके, सो दिस इज अल्फा अँड दिस इज ऑल्सो अल्फा. डायरेक्टली अटॅच असलेले कार्बन कुठले, अल्फा. हा अल्फा, हा अल्फा, हा पण अल्फा, हा पण अल्फा. ठीक आहे, त्याच्या पुढचा कार्बन कुठला असतो, बीटा. दिस इज बीटा अँड दिस इज बीटा. सो बीटा कार्बन 2 साईडला अटॅच आहे, बरोबर, दोन्ही साईडनं बीटा कार्बन अवेलेबल आहेत. आता पुढे हा सिमेट्रिकल नाहीये असं गृहीत धरू आपण. सो कुठल्या साईडनं इलिमिनेशन झालं सिमेट्रिकल असताना तर नो प्रॉब्लेम, प्रॉडक्ट तोच येणार आहे. पण असं गृहीत धरू की आपण या साईडला काय प्रेझेंट आहे, एक CH3 ग्रुप प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे, CH3 ग्रुप प्रेझेंट आहे. इन दॅट केस देर इज प्रेझेन्स ऑफ वन अल्किल ग्रुप. So this carbon is more substituted beta carbon than this beta carbon. Okay, so and in that case what will happen, in that case elimination will takes place from that side which is not having the substitution. कुठल्या साइडनं होईल इलिमिनेशन, या साइडनं इलिमिनेशन होईल. आपण पाहिलं ना, नायट्रोजनचा आणि कार्बनचा बॉन्ड ब्रेक होतो. कसा ब्रेक होतो, हा बॉन्ड ब्रेक झाला असं गृहीत धरू आपण. ओके, 2 पॉसिबिलिटीज आहेत, एक हा बॉन्ड ब्रेक होऊ शकतो किंवा हा बॉन्ड ब्रेक होऊ शकतो. ठीक आहे, पण हॉफमन एक्झॉस्टिव्ह मिथायलेशन केल्यानंतर आणि त्याच्या पुढे हॉफमन इलिमिनेशन रिएक्शन मध्ये नायट्रोजनचा बॉन्ड त्या साइडनं ब्रेक होतो ज्या साइडला सबस्टिट्यूशन कमी आहे, बरोबर. सो यू विल गेट हिअर this bond will break for the carbon nitrogen and the hydrogen is eliminated from this beta carbon atom. या बीटा कार्बन वरती सुद्धा एक हायड्रोजन आहे, पण हायड्रोजन इलिमिनेट कुठं होईल, कुठल्या साईडनं, या साईडनं होईल. सो या साईडनं हायड्रोजन इलिमिनेट होऊन इथे तो इलेक्ट्रॉन पेअर ट्रान्सफर करेल या 2 कार्बन मध्ये. हा एक कार्बन आहे इथे आणि हा दुसरा कार्बन आहे. सो 2 कार्बन मध्ये इथे ऑलरेडी एक सिंगल बॉन्ड आहेच, प्लस दुसरा एक डबल बॉन्ड इथे क्रिएट होईल आणि तुम्हाला इथे प्रोडक्ट काय मिळणार आहे बघा, अशा टाईपची रिंग असेल जिथे हा CH3 ग्रुप आहे, इथे काय अटॅच आहे, नायट्रोजन आहे, याला एक CH3 ग्रुप आहे, इकडे एक CH3 ग्रुप आहे आणि इथे हा कार्बन कार्बन
सिंगल बॉन्ड होता जो पुढे आता कशात कन्व्हर्ट झाला, डबल बॉन्ड मध्ये कन्व्हर्ट झाला. जर इकडल्या साईडला डबल बॉन्ड आला असता, और लिहू आपण याला, तर काय प्रोडक्ट मिळाला असता आपल्याला, या टाईपचा प्रोडक्ट मिळाला असता, CH3. बरोबर ना. इकडल्या साईडला जर डबल बॉन्ड आला असता तर या टाईपचा प्रोडक्ट आला असता. हा डबल बॉन्ड इथे आणि त्याच्यावरती काय, अल्किल ग्रुपचं सबस्टिट्यूशन. सो अशा टाईपचं प्रोडक्ट. या दोन प्रोडक्ट्स मध्ये डिफरन्स काय आहे, दिस डबल बॉन्ड इज मोर सबस्टिट्यूटेड, अल्किल सबस्टिट्यूटेड डबल बॉन्ड. बघा या ठिकाणी इकडं दोन हायड्रोजन ॲटम आहेत, CH2, इथे काय प्रेझेंट आहे, CH2 प्रेझेंट आहे. इथे पण काय प्रेझेंट असणार आहे, CH2 ग्रुप प्रेझेंट आहे. पण इकडच्या कार्बनवरती इकडे एक अल्किल ग्रुप आहे आणि इकडे एक अल्किल ग्रुप आहे. सो दिस इज मोर अल्किल सबस्टिट्यूटेड डबल बॉन्ड. While here only one alkyl group is present. This alkyl group is not present. This is present on this side. So you are getting the major product, that is major product which is in which double bond is less alkyl substituted, and this is peculiarity of Hofmann elimination reaction. You are getting less substituted alkyl substituted double bond or alkene as a product, major product. So this is called Hofmann elimination. याच्या अपोजिट काय असतं, मोर सबस्टिट्यूटेड केव्हा मिळतो, जेव्हा इलिमिनेशनचे दोन रूल्स सांगितले जातात. जसे ॲडिशनचे रूल्स आहेत तसेच इलिमिनेशन रिएक्शनचे सुद्धा रूल्स आहेत. त्यातला पहिला रूल आहे सेटझेफ इलिमिनेशन रूल. सेटझेफ इलिमिनेशन मध्ये जो आपल्याला अल्किन डबल बॉन्ड मिळतो किंवा अल्किन मिळतो, तो मोर अल्किल सबस्टिट्यूटेड डबल बॉन्ड मिळतो. त्याच्या अपोजिट रिएक्शन जी आहे ती हॉफमन इलिमिनेशन रिएक्शन आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला जो डबल बॉन्ड मिळतो किंवा अल्किन मिळतो तो काय मिळतो आपल्याला, लेस सबस्टिट्यूटेड कार्बन कार्बन डबल बॉन्ड ॲज अ अल्किन म्हणून आपल्याला मिळतो. तो सो हे लक्षात ठेवा, हॉफमन इलिमिनेशन रिएक्शन गिव्स लेस सबस्टिट्यूटेड डबल बॉन्ड, व्हाईल सेटझेफ इलिमिनेशन रिएक्शन गिव्स मोर सबस्टिट्यूटेड डबल बॉन्ड. सो अशा पद्धतीने इथं आपण आज काय काय शिकलोय, आपण आज बघितलंय सुरुवातीला सॉल्ट फॉर्मेशन रिएक्शन बघितली. सेकंड आपण एन असायलेशन रिएक्शन बघितली, ज्याच्यामध्ये दोन असायलेटिंग एजंट आपण वापरले, ऍसिटिक अनहायड्राइड आणि ऍसिटिल क्लोराइड. थर्ड आपण हॉफमन मिथायलेशन किंवा अल्कायलेशन रिएक्शन बघितली, ज्याच्यामध्ये आपण अल्कायलेशन करत गेलो आणि जर आपण ते अल्कायलेशन ऍट द एंड ऑफ क्वाटर्नरी स्टेज पर्यंत घेऊन गेलो तर त्याला आपण काय म्हणतो, हॉफमन एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन किंवा मिथायलेशन. मिथिल ग्रुप वापरला असेल तर मिथायलेशन असं म्हणतो. आणि फायनली त्याच हॉफमन एक्झॉस्टिव्ह मिथायलेशनचं हे एक्सटेन्शन आहे असं समजा, की तिथं जो हॉफमन एक्झॉस्टिव्ह मिथायलेशन मधनं आपल्याला जो क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट मिळतो त्याला जर आपण थोडंसं हिट केलं तर त्यातनं इलिमिनेशन रिएक्शन होऊन आपल्याला अल्किन ॲज अ प्रोडक्ट म्हणून आपल्याला तयार झालेला बघायला मिळतो. प्रोव्हाइडेड व्हेरी मस्ट कंडिशन फॉर दिस रिएक्शन इज इट शुड कंटेन that ammonium ion must contain the beta carbon with hydrogen atom for the elimination reaction. Otherwise elimination will not takes place. So this is what about the reactions of amine functional group. Keep in mind that whatever the alkyl or aryl group attached to the amine, that is nitrogen atom, आपण जे काही एक्झाम्पल्स घेतले जसं CH3NH2 चं एक्झाम्पल बघितलं आपण, बरोबर, किंवा ॲनिलिनचं एक एक्झाम्पल घेतलं आपण, ॲनिलिनचं एका ठिकाणी एक्झाम्पल घेतलं आपण. 3 रिएक्शन्स आज स्टडी केले. सो तिन्ही रिएक्शन मध्ये आपण नायट्रोजन अमाइन जो घेतला, अल्किल अमाइन असेल किंवा अरोमॅटिक अमाइन असेल, या दोन्ही ठिकाणी कंपाऊंड्स मध्ये रिएक्शन सेंटर काय होता, रिएक्शन कुठे झाली, नायट्रोजन वरती झाली, बरोबर आहे. अरोमॅटिक रिंग वरती किंवा अल्किल ग्रुप वरती आपण काही रिएक्शन केलेली नाही. रिएक्शन सेंटर काय होता, तिन्ही रिएक्शन्स मध्ये नायट्रोजन हा काय होता, रिएक्शन सेंटर. इथे पण रिएक्शन सेंटर नायट्रोजन होता. याच्या अगोदरच्या 2-3 रिएक्शन पाहिल्या त्याच्यात सुद्धा रिएक्शन सेंटर काय होता, नायट्रोजन होता. सो अशा पद्धतीने आपण या 3 रिएक्शन्स आज स्टडी केल्या. उरलेल्या रिएक्शन आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला जर या रिएक्शन्स समजल्या, आवडल्या, यावरचे एक्झाम्पल्स सोडवता आले तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.